मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेश करणार, दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं देवरा नाराज, विकासाच्या मार्गावर जातोय देवरांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप मला माहिती नाही, पण ते पक्षप्रवेश करणार असतील तर त्यांचं स्वागत करतो, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले, लक्ष वळवण्यासाठी यंत्रणांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या पक्षप्रवेश होणार, पक्षप्रवेशाचे हादरे महाराष्ट्राला दिसतील, देवरांच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। अमरावतीमधल्या महायुतीच्या बैठकीला जाणार नाही, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाहीतर गेम करू, बच्चू कडूंचा इशारा। हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा, कुणी दुसऱ्याच्या बापाचा तर कुणी काकाचा पक्ष चोरतो, संजय राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पक्ष पुढे नेतोय, सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी टीका करू नये, निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला क्लीन स्वीप करेल, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। शंकराचार्यांबाबतचं नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं, भाजपने 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी। मंत्री नारायण राणेंविरोधात पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, राणेंच्या शंकराचार्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा। कुणाची जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा भुजबळांना सल्ला। भुजबळांना डोकं राहिलं नाही, भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगेंचा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल।